नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन को लिमिटेड अ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकन कंपनी आहे महाट्रान्सको. तर या कंपनीमार्फत भरपूर साऱ्या तांत्रिक पदांची ॲड इथे निघालेली आहे. तर कुठले पदं आहेत, त्याबद्दलचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित सेवा योजना जाहिरात क्रमांक 2/2024 अंतर्गत अधिसूचना. तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीने राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील संधीच्या दृष्टीने सुधारित कर्मचारी मानांक कार्यालयीन आदेश 3/15/2021 द्वारे प्रसारित केला आहे. या अंतर्गत कंपनीतील वेतन गट 3 मधील मंडळस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली, तंत्रज्ञ 1 पारेषण प्रणाली व तंत्रज्ञ 2 पारेषण प्रणाली ची अंतर्गत अधिसूचनेची कोट्यातील रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे भरण्यात येणार आहेत. महापारेषण कंपनीमधील अनुभवी व विहित शैक्षणिक अर्हता धारण करणारे कर्मचारी उमेदवारांकडून विविध नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. कंपनी अंतर्गत एकूण 7 परिमंडल, यात अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी ही कार्यालये आहेत. तर कार्यालयीन आदेशानुसार कंपनीमधील अर्हताधारक कर्मचारी उमेदवार हे खालील तक्त्यानुसार रिक्त पदांच्या स्थितीनुसार या अंतर्गत अधिसूचनेअंतर्गत अर्ज करू शकतात. तर ऑलरेडी जे कंपनीमध्ये जे काम करत असतील तर त्याच लोकांसाठी इथे अप्लाय करण्याची संधी आहे. तर आपल्या रिलेटिव्हपैकी कोणी जर महाट्रान्सको किंवा MSEBमध्ये काम करत असेल तर ते या पोझिशनसाठी अप्लाय करू शकतात. रिक्त पदाचा अनुशेष खालील प्रमाणे इथे दिलेला आहे. तर 98 पदे टोटल ही आहेत. त्यानंतर तंत्रज्ञ 1 पारेषण प्रणाली यांची टोटल 137 पदे आहेत. तंत्रज्ञ 2 पारेषण प्रणाली यांची टोटल 209 पदे आहेत. अशी 400+ पदांची ही ॲड इथे निघालेली आहे. वेतन श्रेणी इथे तुम्ही लक्षात येऊ शकतात. वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली यांचं 30,810 ते 88,190 हे पे स्केल असणार आहे. तंत्रज्ञ 1 यांची 29,935 ते 82,430 असणार आहे. तंत्रज्ञ 2 यांची 29,035 ते 72,875 हे त्यांचं मूळ वेतन असणार आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त त्यांना महागाई भत्ता, घरभाडे, वैद्यकीय भत्ता वगैरे अन्य भत्ते कंपनीच्या नियमानुसार लागू राहणार आहेत. शैक्षणिक अर्हता यासाठी जी आहे तर ते खालील प्रमाणे असणार आहे. शैक्षणिक अर्हता शिकाऊ उमेदवार कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली याने प्रदान केलेले वीज तंत्री, तार तंत्री व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक ते असले पाहिजेत. त्याचबरोबर अद्यकीय शैक्षणिक संस्थेतून वीज तंत्री, तार तंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय परिषद नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीज तंत्री, तार तंत्री व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक ते असले पाहिजेत. किंवा कॅन्डिडेट हू हॅज कम्प्लिटेड द कोर्स ऑफ 2 years ड्युरेशन अंडर द स्कीम ऑफ सेंटर ऑफ एक्सेलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर अवॉर्डेड बाय NCTVT न्यू दिल्ली ॲज पर द फॉलोइंग डिटेल्स. तर ॲडव्हान्स कोर्स मॉड्यूल 6 मंथचं, ट्रेनिंग इन ॲडव्हान्स मॉड्यूल्स ऑफ 6 मंथचं ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये असेल किंवा अप्रेंटिसशिप 6 मंथची ही त्यांची या इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये असेल तर त्या विद्यार्थ्यांना इथे
प्राधान्य दिलं जाणार आहे. वरिष्ठ तंत्रज्ञासाठी सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण 0.6 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा एकूण 4 वर्ष अनुभवापैकी 2 वर्ष पारेषण प्रणाली या पदाचा 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे किंवा तंत्रज्ञ 1 या पदाचा एकूण 2 वर्षाचा अनुभव त्यांचा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञ 1 यासाठी सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण 4 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे किंवा तंत्रज्ञ 2 पारेषण प्रणाली या पदाचा एकूण 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तंत्रज्ञ 2 पारेषण प्रणाली यासाठी सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तर अनुभव हा उमेदवार संबंधित पदासाठी विहित केलेल्या शैक्षणिक अर्हता केल्यानंतर प्राप्त केलेला असणं गरजेचं आहे. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच 9/2/2024 9 फेब्रुवारी ही लास्ट डेट आहे तुम्हाला अप्लाय करण्यासाठीची. यासाठी वयोमर्यादा ही 57 वर्षे इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे आरक्षणाच्या अटी असतील ते तुम्ही इथे PDF रीड करू शकतात. सो जे विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेबल असतील तर त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. डिपार्टमेंटल ही भरती आहे तर त्या भरतीचा इथे लाभ घेणं गरजेचं आहे. तुमची एक्झामचं पॅटर्न जे असणार आहे तर 20 तंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान यावर 50 क्वेश्चन 110 मार्क्सला असतील आणि सामान्य अभियोग्यतामध्ये जनरल ॲप्टिट्यूड जे असणार आहे, तर्कशक्ती, सांख्यिकी अभियोक्ता आणि मराठी हे प्रत्येकी 40 प्रश्न 20 मार्क्स, 20 प्रश्न 10 मार्क्स आणि 20 प्रश्न 10 मार्क्स असे एकूण 80 प्रश्न 40 मार्क्स आणि 130 प्रश्न 150 मार्क्सला 1 आणि 2 मिळून हे असणार आहेत आणि एकत्रित वेळ हा 2 तासाचा तुम्हाला दिला जाणार आहे. चुकीच्या प्रश्नाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. PDF तुम्हाला हवी असल्यास तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकतात. तिथे तुम्हाला PDF अवेलेबल करून दिले जाईल. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.